श्री गजानन महात्म्य अध्याय दुसरा. नमस्कार भक्तांनो, आज आपण श्री गजानन महात्म्याचा दुसऱ्या अध्यायाची कथा जाणून घेणार आहोत. या अध्यायामध्ये आपल्याला श्री गजानन महाराजांचे अद्भुत सामर्थ्य, भक्तावरील कृपा आणि त्यांचे अलौकिक स्वरूप दिसून येते. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की शेगाव येथे संत गजानन महाराज प्रगट झाले. त्यांच्या विचित्र वागण्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्यातील दिव्यत्व ओळखले. आता दुसऱ्या अध्यायात कथा पुढे सरकते. एक दिवस बंकटलाल आणि दामोदर हे दोघे महाराजांच्या दर्शनासाठी गेले. महाराज एका ठिकाणी शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते आणि डोळ्यात एक वेगळीच दिव्यता होती. बंकटलालच्या मनात विचार आला की हे साधू सामान्य नाहीत. त्यांनी महाराजांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. महाराज काही बोलले नाहीत, पण त्यांच्या शांततेतच संमती होती. बंकटलाल महाराजांना घरी घेऊन गेले. घरात सर्वांनी त्यांचे स्वागत केले. महाराजांना भोजन दिले गेले, पण महाराजांचे वागणे खूप विलक्षण होते. ते कधी हसत, कधी शांत बसत, तर कधी अचानक काही गूढ शब्द बोलत. हे पाहून अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. एक दिवस गावातील काही लोकांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांना वाटले हे खरे संत आहेत की फक्त वेडेपणा करतात. त्यांनी महाराजांसमोर विविध प्रश्न ठेवले, पण महाराजांनी त्यांच्या मनातील विचारही ओळखले. हे पाहून सर्वजण थक्क झाले. महाराज म्हणाले, जो मनाने शुद्ध आहे त्यालाच परमेश्वराचे खरे दर्शन होते. या एका वाक्यात मोठा संदेश होता. महाराजांनी लोकांना समजावले की अहंकार सोडा, भक्ती करा आणि सत्याच्या मार्गावर चला. हळूहळू गावातील लोकांचा विश्वास दृढ झाला. त्यांना कळले की गजानन महाराज हे साधे संत नाहीत, तर साक्षात ईश्वराचे रूप आहेत. या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते की संतांची परीक्षा घेऊ नये. त्यांचे स्वरूप ओळखण्यासाठी श्रद्धा आणि शुद्ध मन आवश्यक असते. भक्तांनो, श्री गजानन महाराजांचा हा दुसरा अध्याय आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि नम्रतेचा मार्ग दाखवतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय.